होंदो अशोक खरात प्रकरणी सर्व गुन्हे विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आले। या पुढील तपास एसआयटीच्या माध्यमातून होणार आहे। दरम्यान अशोक खरातच्या मोबाईलमधील काही संभाषण तसेच व्हॉट्सअपचा डेटा रिकव्हर करण्यासाठी सायबर पोलिसांचीही मदत घेतली जाते। तसंच नाशिक पोलिसांकडे दाखल झालेले 8 गुन्हे तर वावी आणि सिन्नर पोलिसांकडील प्रत्येकी 1 अशा 10 गुन्ह्यांचा एसआयटी तपास आता होणार आहे। गाजलेल्या मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी विकास खारगे समितीचा अहवाल विधिमंडळात सादर झालाय। तब्बल 4392 पानांचा हा जम्बो अहवाल मांडण्यात आलाय। खारगे समितीच्या या अहवालात कुणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाहीये। शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, रवींद्र तारू आणि सूर्यकांत येवले यांच्यावर कारवाईची शिफारस या अहवालाद्वारे करण्यात आली आहे। मात्र पार्थ पवारांवर कारवाईबाबत विकास खारगे समितीच्या अहवालात तुर्तास कुठलाही उल्लेख नाहीये। पण पोलीस तपासात आणखी लोकांचा सहभाग आढळला तर कारवाई करण्याची समितीने शिफारस केली आहे। तर खारगे समितीच्या या अहवालात नेमकं काय आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहतोय। महत्त्वाचे मुद्दे: शासकीय जमीन नियमबाह्य पद्धतीने हस्तांतरणासाठी खरेदी दस्त नोंदवण्यात आली। नोंदणी करणारे महसूल, मुद्रांक आणि नोंदणी विभागाचे अधिकारी दोषी असल्याचा ठपका या अहवालाद्वारे ठेवण्यात आला आहे। सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू आणि तहसीलदार सूर्यकांत येवलेंना सेवेतून बडतर्फ करण्याची शिफारसही करण्यात आली आहे। चौकशीत दोषी आढळणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचीही शिफारस करण्यात आली आहे। शीतल तेजवानी, अशोक गायकवाडनं कुलमुखत्यार पत्राद्वारे सरकारी जमीन पार्थ पवारांना विकण्याचा फौजदारी गुन्हाही दाखल होणार आहे। त्यासोबतच अमेडिया कंपनीकडून दिग्विजय पाटील हे दोषी असल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे। पोलीस तपासात आणखी लोक दोषी आढळल्यास कारवाईसाठी पात्र राहतील असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय। उद्योग विभागाच्या एनओसी ऐवजी इरादापत्र जोडणं नियमबाह्य आहे असं देखील या अहवालात म्हटलंय। जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क न करता इरादापत्र देणं ही उद्योग विभागाची चूक आहे। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाच्या आदेशाचा निर्णय सभापती राम शिंदेंनी राखून ठेवलाय। नीलम गोरेंनी दिलेल्या निर्देशानुसार राम शिंदेंची अडचण झाली आहे। नीलम गोरेंनी दोषींच्या निलंबनाचे आदेश दिले होते, मात्र वाद होऊ नये यासाठी नीलम गोरे यांनी दिलेल्या निर्देशावर कायदेशीर सल्ला घेऊन राम शिंदे पुढील निर्णय घेणार आहेत। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीतील 2 मंत्र्यांना पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर 2 दिवसांपूर्वी उपसभापती नीलम गोरे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांसह 2 पोलिसांच्या निलंबनाचे निर्देश जारी केले होते। सातारा जिल्हा परिषद निवडणूक प्रकरणी शिवसेना न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे। सभापतींनी साताराचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाच्या आदेशाचा निर्णय राखून ठेवल्याने मंत्री शंभूराज देसाई नाराज आहेत। मंत्र्यांना धक्काबुक्की होऊन देखील पोलिसांवर कारवाई होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे येत्या काळात त्यांच्या नाराजीचे पडसाद येणाऱ्या काळात पाहायला मिळू शकतात। काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप झालाय। शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानसभेत उत्तर दिलंय। अशोक खरात, अजित पवार अपघातासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे। तर विधान परिषदेत शिंदेंनी उत्तर दिलेलं आहे। दोन्ही सभागृहात मिळून एकूण 27 विधेयकं संमत झाली आहेत। राज्यात मनरेगाची 7 लाख कामे अपूर्ण आहेत। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटींवर कॅगनं बोट ठेवलंय। या अहवालानुसार राज्यात 2019 ते 20 दरम्यान ते 2023 ते 24 या कालावधीत मंजूर झालेल्या 25.72 लाख कामांपैकी सुमारे 7.10 लाख कामं सुरू झाली नाहीयेत, तर 5.3 लाख कामं अपूर्ण राहिली आहेत। आणि यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीच्या सरकारच्या उद्दिष्टांनाच धक्का बसल्याचा ठपका कॅगच्या अहवालामध्ये ठेवण्यात आला आहे। रस्ते बांधणीत 298 कोटींचा सरकारला फटका बसलाय। अनियमिततेमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक अपव्यय झाल्याचा कॅगच्या अहवालात ठपका ठेवण्यात आलाय। राज्यात हायब्रिड इन्सिटी मॉडेल अंतर्गत रस्ते प्रकल्पांमध्ये नियोजनातील त्रुटींमुळे मोठा आर्थिक फटका बसला असून रस्त्यांच्या क्रस्ट जाडीचे अवास्तव मापदंड स्वीकारल्यामुळे सुमारे 298 कोटीचा अनावश्यक खर्च झालाय असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय।
आता पाहणार आहोत रामनवमीच्या महत्त्वाच्या घडामोडी। प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाचा भक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे। राज्यभरातील राम मंदिरांमध्ये आज सकाळपासूनच भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। यंदाची रामनवमी भाविकांसाठी अतिशय खास आहे, कारण हा उत्सव एक नाही तर 2 दिवस चालणार आहे। रामनवमी 2 दिवसांची असल्यानं अयोध्येतील राम जन्मोत्सव शुक्रवारी म्हणजेच उद्या साजरा होतोय। दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा हा उत्सव साजरा होतो। नवमी तिथीला दुपारी भगवान श्रीरामाचा जन्म झाला। यंदा रामनवमी तिथीचा प्रारंभ आज सकाळी 11:48 होणार आहे, तर रामनवमी तिथीची समाप्ती उद्या सकाळी 10:07 होणार आहे। दरम्यान अयोध्येसह देशातील सर्वच राम मंदिरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे। साईबाबांच्या शिर्डीत आज 115वा रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतोय। 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा आज दुसरा आणि मुख्य दिवस असून पारंपरिक पद्धतीने श्रीराम जन्माचा सोहळा साजरा होतोय। पंढरपूरप्रमाणेच शिर्डीमध्ये शेकडो पायी पालख्या दाखल झाल्या असून आज भाविकांना दर्शनासाठी साई मंदिर हे रात्रभर खुलं ठेवण्यात आलं होतं। साई नावाच्या जयघोषानं शिर्डी दुमदुमून गेली असून दुपारी 12 वाजता श्रीराम जन्माचा सोहळा पाळणा हलवत पारंपरिक पद्धतीने साजरा होईल। मुंबई असेल, पुणे असेल, याचबरोबर राज्याच्या इतर भागातून देखील पालख्या शिर्डीत दाखल झालेल्या आहेत। आत्ता जे साई भक्त आपल्या बरोबर आहेत, हे जे साईबाबांचे समकालीन भक्त होते दासगणू महाराज यांच्या गावातले आहेत। म्हणजे जवळपास नांदेड जिल्ह्यातून हे पायी प्रवास करत ही पालखी शिर्डीत दाखल झालेली आहे। कुठून आला तुम्ही, किती किलोमीटरचा प्रवास केलाय? आम्ही श्री संत कवी दासगणू महाराज साई भक्त मंडळ गोरठे उंबरी नांदेड ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा हे 15वं वर्ष आज आमचं संपलेलं आहे आणि आता आम्ही 16व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत। जवळपास 450 किलोमीटर आम्ही हा प्रवास पार करून जवळपास 250 साई भक्त या ठिकाणी आले। शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा। याच पुंडलिक आहे तो याच ठिकाणी आहे। शिर्डी हाच आमचा काशी आणि मथुरा हाच आम्ही मानतो आणि गुरुस्थान आमचं शिर्डी आहे। 16 दिवसाचा प्रवास असतो। 16व्या दिवशी आमची ही पालखी बाबांच्या नगरीमध्ये बाबांच्या चरणावर लीन होण्यासाठी दाखल होत असते आणि दररोजचा जवळपासचा टप्पा आमचा 32 ते 35 किलोमीटरचा जवळपास 30 ते 35 किलोमीटरचा रोजचा टप्पा असतो आमच्या चालण्याचा। 3 टप्प्यामध्ये चालत असतो आम्ही। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। नाशिकच्या पुरातन श्री काळाराम मंदिरातही रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। रामनवमीच्या निमित्तानं काळाराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। आकर्षक विद्युत रोषणाईनं मंदिर परिसर उजळून गेलाय। मंदिर गाभाऱ्यातही फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। रामनवमीच्या निमित्तानं आज दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, तर भाविकांचीही दर्शनासाठी मोठी गर्दी होतीये। काळाराम मंदिराला करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघालेलं राम मंदिर आपण दृश्यांमध्ये पाहतोय। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। सकाळपासूनच रामभक्त प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचतात। यंदा मंदिराचं प्रवेशद्वार आणि सभामंडपात नारळाची सुंदर आरास करण्यात आली आहे। तब्बल 17,000 नारळांचा वापर यासाठी करण्यात आलाय। आज 12 वाजता राम जन्मोत्सव साजरा होतोय, त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता प्रभू श्रीराम आणि त्यासोबतच सीतामाता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती खास रथावर ठेवून शोभायात्रा काढली जाईल। 4 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाची आरती पार पडेल आणि त्यानंतर परंपरेनुसार ही शोभायात्रा नागपूर शहरातील विविध मार्गातून जाईल आणि मध्यरात्रीच्या सुमारास शोभायात्रेची मंदिरातच सांगता होईल। यंदा पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेचा 60वं वर्ष आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।